ओ दादासाहेब, 5 झालं की पुरं की आता. जमीन आणि तब्येत कसली नाही तर कस जातो त्यांचा. हो दादासाहेब, हा शंभू प्रसाद बघा की खायना झाला या. लाडाचं आहे ती. निशाणीचा घोडा आहे ना व पांडलांचा. काय झालं, तुला बी माझ्या गद्धनीनबाईची आठवण येते? हं? खा गपचेप. मी तुला सांगू का कोयाची, माझी बी एक एकत नाही गड्या. ती शेवटची भेट अजून बी आठवती. इथं हाय सावाय तुम्ही. अहो असं काय ते तुमच्या हातात पूजेची थाळी. आता काय करणार, अस्तुरी ववाळ्याची वेळी नाशी झाली तर दादल्याला ववाळायला कोण, म्हणून दादला शोधित फिरतो अस्तुरीला. आता ववाळायचं नाही का? बघा बरं, चाललो म्या. चालू नाही, येतो म्हणावं. तुम्ही तर असं बोलताय की मी येणारच नाही परत. काहीतरीच बोलता बघा तुम्ही. आता ववाळा, आणि असं रडून नाही, हसून हसून ववाळत. आणि यमराज आला तर त्याला बी सांगन, एकदा माया अस्तुरीचा हसणं बघू दे, मग ने कुठं न्यायचं तिकडं. हसा बरं, हसा बरं. अहो असं काय ते, असं रडावं नाही, समजे खोळंबल्या. छान असा आन ववाळा. आधी मला सांगा, कधी येणार? हे निरंजनी जायच्यात येतो, मग तर झालं. दादासाहेब, हो दादासाहेब, हा? अहो आपण मावळत नाही, पन्हाळ्यावर आहोत. पाहुणगडाकडून येतोय आवाज. चला चला. रायजी, भले शाबास. हो, दादासाहेब. बाजी, जी राजे. यांचे तोफगोळे काही तटापर्यंत पोहोचत नाहीयेत. काय वाटतं? होय, पण राजे माझा अनुभव सांगतोय की जर वाऱ्यानं साथ दिली तर तटापर्यंत सहज पोचतील. बाजींनी असं म्हणेस तोवर एक तोफगोळा तटाच्या अलीकडेच येऊन आदळला. आम्ही विचारात पडलो. हे आक्रीत कसं घडलं याचा माग काढायला आम्ही बहिर्जींना सांगितलं. तिथं हारप्या नावाचा आमचा एक मावळा त्यांना मदत करत होता. इधर आओ. काळजी करू नको, येडा बनू याला. हुजूर, हुजूर, कौन हो तुम लोग? जी सरदार फाजिल खान की सिपाही है जी. जी पैरा का है? किले पे. जाने वाले रास्ते पे. हाँ जी हुजूर. तो यहाँ कैसे? ये नया है, इसे तौब दिखाने ले आया था. मजबूत है. चलो भागो. बब तुम्हारी वजह से हुजूर की गाली सुननी पड़ी. हाँ ना. माफी हुजूर. चलो ना. ऊपर कहाँ? कहाँ? ऊपर. बेवकूफ. नीचे.
चलो जल्दी करो, इस बार सिवा को नहीं छोड़ूंगा। ऐसी जगह तोप लगाऊंगा कि पूरा किला नेस्तनाबूद कर दूंगा। सिवा से बदला लेकर रहूंगा, वरना अफजल खान का बेटा नहीं। कितवी तोफ आहे नाईक? 200. 200. हो नाईक, राजांचा बदला घेणार म्हणते हा. राजांचा बदला, हं? बापाचे पेंड पाजल्याचे. चला, नाईक मी टाळी देत होतो. त्या सिद्धीने लईच मजबूत लावला येडा. मुंगी ती कोणात बाहेर करू शकणार नाही. लई जागी दमदमे उभारल्या ती. पारा बी जागता ठेवलाय. यांचा बंदोबस्त करायलाच हवा. पण नाईक, आम्ही विचार करतोय, मगा त्यांचा एक तोफगोळा तटाच्या जरा अलीकडेच येऊन पडला. होय राजे, ऐशा पल्ल्याची तोफ ये दिवशी पाहिली नाही. ती लाल माकडं आली तव त्यांच्याकडे. हं? तोप फिकर लांब पल्ल्याची तोप आणली आहे त्यांनी राजापुरसनं. एकाचं नाव हेंद्री आणि दुसऱ्याचं गिफड. काय पण नाव आहेत. हेनरी कसं याटड वाटतंय. हेनरी दादासाहेब गिफड गाल फडत मारावी त्याच्या. या टोपीकरांबरोबर हेच करायला हवं. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शास्ता खान. आता आम्ही संपलो असं वाटून आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्याच्या मदतीला आलेत. हे व्यापाराचं कारण काढून या देशात आलेली ही मंडळी, पण व्यापारापेक्षा ये देशीच्या राजकारणातच त्यांचं ध्यान अधिक. हे डच, पोर्तुगीज, वलंदेज, टोपीकर सगळे एकाच माळेचे मणी. ही माणसे नव्हेत, हे तो केवळ सैतान. येणाऱ्या काळात हे टोपीकर आपल्या मुलखाला फारच त्रासदायक ठरणार आहेत. बाजी, जी राजे. टोपीकर मंडळी पुन्हा पुन्हा आपल्या देशीच्या राजकारणात नाक खुपसतायत. मग खेचायचं. ठेचायचं नाही, एकदाच छाटून टाकायचं. मग निघू आत्ताच. नाही रायाजी, जल्दी नको. आता गनिम जागताय. उदयक सिद्धीच्या फौजा गाफील असताना हल्ला करायचा. धमधमे पाडायचे, तोफा बैऱ्या करायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं, टोपीकरांना चांगलीच अद्दल घडवायची. मुजराव साहेब. नेतोजी, तुम्ही राजा कोंडला गेला असताना गनिमाच्या भीतीनं पळून आलात. भले शाबास. असे माघारी येताना संकोच नाही वाटला? अहो साहेब, पर नाही ना जबाब तुमच्याकडे. आता आम्हीच उत्तर शोधलंय. जातीनं जातो आणि त्या सिद्ध्याचं मुंडकं छाटून आणतो. अहो साहेब, अहो राजी यांच्या हुकमानं इजापूर मारायला गेलतो. पुण्याच्या मुलखात मोगलांनी तसवीज केली म्हणून इकडे आलो. अहो साहेब, राजा पनाळगडे अडकून पडलेत ना व. तुम्ही चिंताच करू नका. आई भवानी हाय पाठराखणी. आत्ताच्या आत्ता जातो आणि पनाळ्याचा येडा फोडून येतो. जियाऊ साहब, अगर हमारे होते हुए आप मैदान जंग में उतरेंगी तो कयामत के दिन खुदा को क्या जवाब देंगे? मैं सिद्धि हिलाल और मेरा बेटा सिद्धि वाहवा कसम लेते हैं कि शिवाजी महाराज को छुड़ा के लाएंगे. आल्या पावलाने राजी यांच्याकडे रवाना होतो. पल दो पल में राजे को छुड़ाते हैं और आपके सामने हाजिर होते हैं. कराल तसं. जी. हाँ जी. आणि काही दगा फटका झाला तर तोंड दिसणार नाही तुम्हाला. अख्खा सह्याद्री उलथा पालथा करू. राजासने सोडून आलो. आओ येसू साहब. जी. चला रे. चलो.